नमस्कार. आम्ही निहित करंदीकरचे आईवडील. आमच्या मुलाचं नाव जितकं युनिक आहे निहित, तेवढीच त्याची जर्नी पण युनिक आहे. तो ज्यावेळेस झाला, आता तो 7 वर्षाचा आहे, तर तो ज्यावेळेस झाला तर ते एकदम हेल्दी 3.5 किलोचं बेबी होतं. पूर्ण 9 महिने कंप्लीट झालं, सगळं एकदम व्यवस्थित बाळ होतं. पण जन्माच्या 4-5व्या दिवशी त्याला जरा प्रॉब्लेम झाला, वॉमिटिंग व्हायला लागली. ती नॉर्मल वॉमिटिंग नव्हती, तर त्याला जे आपलं पोटातलं पित्त असतं, बाईल असतं, तर त्याची उलटी होत होती. तर सुरुवातीला आम्हाला वाटलं की ठीक आहे, लहान बाळ आहे, होत असेल सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळी सर नेमके नव्हते, नाशिकमध्ये नव्हते, तर मी फॉर टेम्पररी बेसिस त्याला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं तिकडनं. पण ते कॉम्प्लिकेशन्स इतके वाढले, तर तो झाल्याच्या 6व्या-7व्या दिवशी त्याची एक मेजर सर्जरी झाली. तर त्याच्यामध्ये त्याच्या छोट्या आतडीला पीळ होता. तर तो पीळ काही केल्या सर्जननी रेक्टिफाय केला आणि ते परत ऑपरेशन त्याचं क्लोज केलं. तिथून 7व्या दिवसांनी त्यांना डायग्नोस झालं, तो पीळचा जो पार्ट होता तर तो गँग्रीन फॉर्म झालाय तिथे. आणि आता जी सर्जरी होणार होती ती मेजर सर्जरी होणार होती. जन्माच्या 15 दिवसात माझ्या बाळाने 2 मेजर सर्जरीज फेस केल्या, की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 70% त्याचं इंटेस्टाईन काढून टाकण्यात आलं. त्यावेळेस डॉक्टरांकडे काही ऑप्शन नसल्यामुळे. आणि स्वतः सर्जननी सांगितलं, आम्ही ज्यावेळेस विचारलं बाहेर आल्यानंतर, ओटीतून बाहेर आल्यानंतर, तर ते बोलले, म्हणजे ते अजिबात हॅपी नव्हते इव्हन तो त्यांनी सर्जरी केली होती. कारण की त्यांना दिसत होतं की हे बाळ अजून काहीच वेळ आपल्यामध्ये असणार आहे कदाचित. ते सगळं झाल्यानंतर संजय आहेर सरांना आम्ही त्या हॉस्पिटलला कॉल केलं आणि त्यांना सांगितलं, सर तुम्ही बघा आता सगळं काय करायचं. सरांनी अजून त्यांचे 1-2 कॉन्टॅक्ट्स यूज करून जे काय बेस्ट पॉसिबल होतं, तर त्यावेळेस अजून 1-2 गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टना कन्सल्ट करून आम्ही न्यूकेला त्याला शिफ्ट केलं. तोपर्यंत जवळपास 1 महिना झाला होता त्याचा जन्म होऊन. तिकडून इकडे शिफ्ट केल्यानंतर बिकॉज ऑफ 2 मेजर सर्जरीज आणि 70% पोर्शन काढल्यामुळे त्याला त्याचं मील तिकडनं पास ऑनच होत नव्हतं. म्हणजे जवळपास त्याने 1-1.5 महिना शीज नव्हती केलेली, ही जी बेसिक गोष्ट असते. तर तो कम्प्लिटली जवळपास 2-2.5 महिन्यापर्यंत थर्ड पार्टी न्यूट्रिशन्सवर होता. ती खूप जास्त पेनफुल गोष्ट होती आमच्यासाठी. म्हणजे आज जरी तो 7 वर्षाचा, पण त्याला आईच्या दुधाची चव नाही माहिती अजून. स्टील या सगळ्या गोष्टींमधून नियो केअरनी, डॉक्टर संजय आहेर सरांनी जी काय केअर घेतली, त्यामुळेच आमचा निहित आज आम्ही 7 वर्षाचा बघू शकतो. येत्या 5-6 दिवसात त्याचा 7वा वाढदिवस आहे. आणि याचं श्रेय आम्ही जरी जन्म दिलाय, निहितला आम्ही जरी जन्म दिलाय, तरी त्याला जीवन आहेर सरांनी आणि नियो केअरनीच दिलंय. आम्ही तर त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद.